विजय तर मंडळी, या ठिकाणी आपल्या गटाचे झेडपी अध्यक्ष कांचन काकी सूर्यवंशी आणि त्यांचे चिरंजीव तरुण तडफदार युवा नेतृत्व पृथ्वीदादा सूर्यवंशी यांचं आगमन झालेले. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. पद तुला दिलंय पण खुर्ची तुला देणार नाही. चव्हाण मामा या. मारला का आपण ज्याच्या कार्यक्रमाला आलोय त्या आपल्या युवा अध्यक्षाला बसायला खुर्ची नाही. विरू भैया ही धर माझी खुर्ची. ही धर माझी खुर्ची. तू आहे नको नको माझ्या खुर्चीवर बसा. माझ्या खुर्चीवर बसा. माझ्या खुर्चीवर बसा. एक काम करा, आमच्या सगळ्यांच्या खुर्च्यांवर बसा. अरे हे काय करताय तुम्ही? बसा की विरू भैया त्या खुर्चीवर. अरे मी बसणार आणि तुम्ही उभं राहणार वे. नाही बरं दिसत नाही नको. अरे इथं कार्यकर्त्यांच्या जेवण येतं खुर्चीवर बसतात आणि तुझ्यासाठी आम्ही खुर्चीवर असल्या तरी तुला आमचीच काळजी. अरे आता काळजी करणाऱ्यांनी आता जर खुर्चीवर बसणार असेल ना तर आम्ही राहू त्यासाठी कधी बी उभं. बस बाबा. वीरभैयांचं 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 ఒకటి రెండు మూడు నాలుగు. अरे 2 3 4 वीरभैयांचा जय जयकार. तर मंडळी, आज या ठिकाणी या फलकाच्या उद्घाटनासाठी आपण इथं जमलेलो आहोत. या फलकाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक रणरागिनी, आपल्या जिल्ह्यातील एक तळपत नेतृत्व कार्यसम्राज्ञी अशा झेडपी अध्यक्ष कांचन काकी सूर्यवंशी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता मी काकींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. इथं जमलेल्या बंधूनो आणि भगिनीनो, मी आता फलकाचं ज्या उद्घाटन केलं हे नुसतं फलकच नाही तर तुमच्या समस्यांचं निवारण केंद्र आहे. काकीकडे कुणीतरी अडचण घेऊन आले आणि काकीनं सोडवलं नाही, असं कधी झालंय का? नाही ना. हितनं पुढं बी असं होणार नाही, कारण लोकांच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आम्ही आमच्या पृथ्वीवर टाकली. आम्ही आमच्या पृथ्वीला तुमच्या सेवेसाठी अर्पण करतो. आजपर्यंत आमच्या घराला जितकं तुम्ही प्रेम दिलं तितकंच प्रेम पृथ्वीला द्याल अशी मी आशा बाळगते. राजवीरला मार्गदर्शन करण्याचं कामही पृथ्वीच करतो, त्यामुळे त्याच्या संग राहून राहून त्याला सामाजिक जाण यायला लागली आहे. पण राजकारणात सक्षम नेतृत्व लागतं जे पृथ्वीकडे आहे. त्यामुळे तोच तुमचा भविष्यातला नेता असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मी आता आपल्या सर्वांचे लाडके राजवीर यांना मार्गदर्शन करणारे पृथ्वीदादा सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांना 2 शब्द सांगून मार्गदर्शन करावं. इथे जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे.
आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. कारण की आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण शेणपाणी करायचंय. रानात जाऊन मजे उचलायच्यात. अहो हे काय बोलताय पृथ्वी दादा? मला विकास पाहिजे. दादा तो तुम्ही करायचा असतो, आम्ही कुठून आणणार? खर तर युवा अध्यक्षाचं पद आम्हालाच मिळणार होतं. पण ते अरे शूटिंग वाले सोना मॅडम आल्या. अरे इकडे लक्ष द्या. अरे मी सांगतोय काहीतरी. मी तुम्हाला कधी निराश होऊ देणार नाही. मम्मी कोणच ऐक नाही. विरोला का हे आपल्याला अजिबात पटलेलं नाही. पृथ्वीने अख्ख्या कार्यक्रमाची वाट लावली, आपण काहीच बोललो नाही. पण इथं तर तो कॉकटेल डायरेक्ट शोनाला घेऊन आपला कार्यक्रम उधळून लावतोय. म्हणजे आपल्याला काही इज्जत बिज्जत आहे का नाही? अशानं सूर्यवंशी घराण्याची मान खाली जाईल का? नाही जाणार. बोललो तर बोललो. आरामची माणसं आहेत ही, आरामची माणसं आहेत ही, आरामची माणसं आहेत ही, आरामची माणसं आहेत ही, आरामची माणसं आहेत ही. बाहेरचे येतील, तुकडे टाकतील. आपण का जायचं त्यांच्या दारी? ते येतील आमच्या दारी, कारण आम्हीच इथलं कारभारी. भल्ल्याच्या संगती भल्लाई आणि तो आडवा येईल तिथुलाही ठरलंय आमचं. त्यामुळे आमच्या गावाकडे नजर वर करून बघावं, आमच्या माणसांना फितवावं. नाही त्याला तिथंच दूर चालली तर सूर्यवंशांची अवलाद नाही. एवढे मला सावध करायला आली होती ना, पण ह्योच लोकांनी इशारा देते. डॅशिंग वाटतोय. पियू ऐक गप भाषण. अरे हडकं बघून तोंडाला पाणी सुटाय कुत्रा नाही आम्ही. वाघाचं रक्त आहे आणि वाघ कधी तुकड्यांवर जगत नाही, तो स्वतः शिकार करतो. ही तुकड्यावर जगणाऱ्या कुत्र्यांनी ध्यानात ठेवावं. आणि जर ती विसरले असतील तर आम्ही त्यांना आठवण करून देऊ. दादासाहेबासारखं वाघाचं रगात आहे. धरकळी तर फोडणार आहे. आम्ही विरोधाला विरोध कधी केला नाही आणि विरोधकांचा कार्यक्रम नीट पार पडू नये म्हणून रडी चढाव बी कधी खेळला नाही. आम्ही विनाकारण कोणाच्या वाकड्यात शिरत नाही आणि कोण आमच्या वाकड्यात गेल्यावर त्याला सोडत बी नाही. आमच्या डोळ्यात आम्ही म्हणजे दुश्मनाचा बोललो तर बोललो.
येऊन येऊन येणार कोण आला रे आला सगळ्यांचा वीरू भैया तुम आगे बढ़ो वीरू भैया तुम आगे बढ़ो वीरू भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं थांबा 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 अजिबात आत येऊ नका निशा थांबा ओवाळताना असं बोलायचं नाही मम्मी तुम्ही सांगा कसा झाला कार्यक्रम लोकांनी हे टाळ्या वाजवल्या असतील नाही मग मी दिल्यात सकाळी बदाम आणि खारका मला माहितच होतं कार्यक्रम भारीच होणार हाय की नाही काय हो तुम्ही व्हिडिओ शूटिंग केलं का नाही लोक डोक्यावर घेऊन नाचले असतील नाही असनी काय हो मला माहितच होतं कार्यक्रम नुसता गाजलाच नाही तर वाजला बी असणार होय ना मम्मी काय हो काय झालं मम्मी का बोलले नाहीत भाषण देऊन दमले असतील हो काहीतरी कुटाणा नक्कीच झालाय बघायला पाहिजे अगं आपली इज्जत जाता जाता वाचवली त्यानं डोक्यात शान भरलं काय हो तुमच्या इथं पोराची सभा फेल गेल्या लोक हसत होती त्याच्यावर तालुक्यात जिल्ह्यात राज्यात सगळीकडे पसरल ही बातमी पोरग राजकारणात यायच्या लायकीच नाही असं वाटेल सगळ्यांनी राजकारणात संधी एकदाच मिळते तीच गमवल्या पृथ्वीनं उद्या पक्षाला कळलं तर तिकीट कसं मिळेल त्याला तू विनाकारण त्रास करून घेतेस असं काय बी होणार नाही किती अक्कल आहे हो तुम्हाला राजकारणातली भाऊ होता तर त्याच्या मागं नंदी बैलागत फिरत होता आणि आता माझ्या मागं माझ्या पोराला बी तुमच्या गत असं मोठ्या भावाच्या मागं फिरताना बघायचं नाहीये मला आज बघितलं ना लोक कशी डोक्यावर घेऊन नाचत होती तुमच्या पुतण्याला हे जर असंच चालू राहिलं ना तो राजवीर होईल इथला कारभारी आणि माझं पोरग त्याचं हरकारी असं काय बी होणार नाही अगं राजवीरला राजकारणात जरा बी इंटरेस्ट नाही तो यायला येळ लागत नाही राजकारणात प्रतिस्पर्ध्याशी राजकारण न करता प्रतिस्पर्धी तयारच न होऊ देणं म्हणजेच शहाणपणाच आहे पाटा रुतला की तो लगेच काढावा लागतो नाहीतर त्याचं कुरूप होतं मला पण ह्यो काटा काढायला पाहिजे कायमचा दीपे काय चोरून ऐकते ग इथे काय सिनेमा लावलाय मी कुठं मी ते चहा घेऊन आलेले काकी तुमच्या गटरीत नेऊन वत तो चहा परत इथं काय असं ऐकताना दिसलीस का नाही थोबाड रंगवीन बघ तुझं भगवत नाही निशावाने तुमच्याकडे असं लय हाल होणार आहे तुमचे काय बोलतेस तू हे आज कार्यक्रमात काय झालं कळलं का तुम्हाला नाही ना कोण काय सांगत नाही बघ पृथ्वी दादा भाषण विसरलं काय सगळी माणसं हसत होती त्यांच्याकडे बघून एकतर काय म्हणलं माहिती का असलं कुठं नेता असतो का आणि दगडच घेतलेला हाणायला त्यास तरी मी यांना सांगत होते जरा बदाम खा त्यांना जरा भाषण लक्षात राहील माझं ऐकायचंच नाही ती राहू द्या आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ती तर तुम्हाला ऐकू बी वाटणार
म्हणजे बघा, तुम्ही आता ह्या घरात नवीन आलाय, तुमचा स्वभाव बी लय चांगला आहे, मन मिळावं आहे म्हणून सांगते तुम्हाला. नाहीतर म्हणाल मी काड्या करते ह्या घरात. राहू दे बाय, नाही काय बोलत. उगाच वाटायचं सगळ्यांना मी भांडण लावते घरात. कशाला उगाच काय सांगू, नाहीच काय सांगते. सांग लवकर, काय झालं? आता काय आणि कुठल्या तोंडानं सांगू? काकीचा डाव चाललाय तुम्हाला एकटं पाडायचा. हो, आता तुम्हाला बी घरातली भांडी घासायला लागणार, धुणं धुवायला लागणार, ही लादी पुसायला लागणार. मी बरं करीन, आडलंय माझं थिएटर. तुमचं बी घरगडीच करणार आहे काकी, मोठ्या ऐकत. मी बरं होऊन देईन. तुम्ही नुसतं बोलता वहिनी, काकी समोर आल्या का नाही तुमचं बी मांजरच होतं. तर मला त्यांनी काहीतरी म्हणावंच, मग बघते त्यांच्याकडं. आता काय बोलायचं राहिले अजून? पृथ्वीदादा कार्यक्रमात जी भाषण विसरलं का नाही, त्याचं सगळं खापर काकी तुमच्यावर फुडते. काकी तर असं बी म्हणत होती, तुमचा पायगुण चांगला नाही म्हणूनच ही समज घडते. काय हे असं बोलले आत्या? मग मी काय माझ्या मनाचं सांगते तुम्हाला? तुमची दया आली म्हणून सांगते. आता बघा तुमचं तुम्ही काय करायचं. माझ्यासारखी असते की नाही तर आत्ताच्या आत्ता जाऊन जा विचारलं असतं त्यासनी. पण तुमच्याच्यानं ती बी होणार नाही जा विचारायचं. पृथ्वीदादांनी तुमचा पायगुण चांगला नाही म्हणल्यावर हो हो म्हणत होतं काकी पुढं. तिथं तुमचं काय चालणार आहे? काय आता तू बघच. नाही आत्यासनी त्यांची जागा दाखवली ना, माझं नाव बी निशा नाही. आधी माझ्या नवऱ्याकडे बघते, मग त्यांच्याकडं. आत्ताच्या जरा घडलं. भाषण झाल्यावर ज्याला लोकांनी डोक्यावर घेतलं तो ह्योच होता, असं वाटत नाही ह्याच्याकडे बघून? माणूस मातीतला आहे, आणि असं म्हणतात जो मातीशी नाळ टिकवून राहतो ना, त्याच्या आयुष्याची कधीच माती होत नाही. पिऊ, आपण असं तर किती वेळ थांबायचं? चल की जाऊया. अगं त्याच्या आसपास कार्यकर्ते आहेत, दिसं नव्हे तुला? मी काय म्हणते, त्याला भेटायच पाहिजे का? जाऊ दे की, हो दे की, काय व्हायचं ते. तू कशाला टेन्शन घेती? आणि तसं बी तुला माहित आहे ना, तुझ्या डॅडींच्या समोर तो काय काय बोलला होतं ते. अगं तो राजकारणाचा भाग आहे वैशी. माणुसकी राजकारणा पल्ल्याड असते. मला माणुसकीच्या नात्यानं त्याला सावध करायलाच पाहिजे. अगं पण ती जर कार्यकर्ते राजूरपासून लांब गेलीच नाही तर मग सावध करायचं कसं? अरे काय करते का तू? घेऊन जा रे. याड लागले का तुला? याड का लागले? काम करतोय. अरे खुर्च्या उचलणं, सतरांची उचलणं, ही असली कामं बंद आता. अरे अध्यक्ष आहेस तू, नेता आहेस, आणि नेता लोक असली कामं करतात वय. ज्याला जगाचं वजन डोक्यावर नेता येतं त्यालाच नेता होता येतं. दादासाहेब असंच होतं, काम करताना कधी लाजत नव्हतं. पोरा तू एक दिवस लय मोठा नेता होती, दादासाहेबापेक्षा बी मोठा.